तिथे जायचं, कोणाचा मंत्र्यांचा कार्यक्रम आहे तिथे जायचं, उद्घाटनाचे कार्यक्रम त्याचे रील बनवायच्या, ते टाकायच्या, आम्ही ते रील पाहत बसायच्या. आम्ही नागरिकांनी हे धंदे करायचे आहे का? म्हणजे तुम्ही कोणी असा, कोणत्याही प्रक्रियेतून तुम्ही झालेले असा, पण तुम्ही नगराध्यक्ष आहात, तुमची जबाबदारी कायदेशीर ऑब्लिगेशन, त्याला आपण म्हणतो की लिगल ऑब्लिगेशन आहे, कायदेशीर जबाबदारी आहे तुमची, ती जबाबदारी तुम्ही पार पाडत नसाल तर लोकांनी बाहेर निघायला पाहिजे. पक्षाचा काय संबंध आहे ते? प्रत्येक जण ठेचकळतो. राजकीय पक्ष असे घेऊन नाचणारे जे लोक आहेत, जे प्रदेशातले आपल्या भाग आहेत, ते सगळे मागासलेले आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. यवतमाळातल्या लोकांनी क्रांती करणारे लोक पाहिलेले आहेत आणि त्यांचा आदर्श ठेवून या रस्त्यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरलं पाहिजे असं माझं मत आहे. फंक्शनल इंटिग्रेटेड रस्ते असले पाहिजे. आपण त्याला आर्टिलरीज म्हणतो रस्त्याच्या, की एक मुख्य रस्ता आहे, त्याच्या आजूबाजूला जाणारे रस्ते आहेत, ते सुद्धा रस्ते चांगले असले पाहिजे. त्यानंतर रस्ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली असले पाहिजे, ही गरज आहे. जेव्हा की आम्ही सगळेजण, साधारणतः तुम्ही सगळेजण पत्रकार जे आहात ते आणि फिरत असणारे यांच्यासारखे राजकीय लोक सगळे रस्त्यावरून फिरत असताना आपल्या नाकातोंडात साधारणतः अर्धी वाटी माती तुमच्या तोंडात दररोज जात असते, डोळ्यांमधून, नाकांमधून, तोंडामधून तुमच्या. आणि मग आपण विचार करतो की आपली इम्युनिटी कमी का झालेली आहे, तुमची प्रतिकार शक्ती कमी का होते, कार्यक्षमता कमी का होते? कारण की रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर वाईट आहे, ज्याच्यावर आपण नेहमी कम्युट करतो, आपण नेहमी प्रवास करतो. आणि त्याबद्दल पक्षविरहित पद्धतीने विचार करता आला पाहिजे असं मला वाटते. चांगले रस्ते नसले तर ट्रॅफिक मॅनेजमेंटवर त्याचा परिणाम होतो. आपल्याला यवतमाळमध्ये असे काही पॉकेट्स दिसतात जिथे विशिष्ट वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जॅम झालेलं असते आणि ते सुद्धा वाईट रस्ते असल्यामुळे. कारण की स्मूथ फंक्शनिंग नाही आहे, प्रवाहीपणा रस्त्यांना नाही आहे. प्रवाहीपणा नसेल तर त्या रस्त्यांचा उपयोग काय, त्यांना रस्ते कसं म्हणणार आपण?